आज आपण पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ह्या कॉलेजमध्ये आलेलो आहोत। ह्या कॉलेजमध्ये आम्ही दुपारी 1 वाजता आलेलो होतो आणि 1 वाजता आल्यानंतर आम्ही आतमध्ये गेल्यानंतर ज्या काही कंप्लेंट्स आल्या होत्या पालकांच्या का या ठिकाणी शिक्षक अवेलेबल नाही आहेत, त्यासाठी आम्ही इथे पाहणी करण्यासाठी आलेलो होतो। पण इथे आल्यानंतर पहिलं तर शिक्षकांनी आम्हाला विचारलं का काही तुमच्याकडे अर्ज आहे का किंवा काही आहे का, आम्हाला ते दाखवा, तुम्हाला कसली इन्फॉर्मेशन पाहिजे असं आम्हाला सांगितलेलं आहे। कारण नॉर्मली गोष्ट विचारण्यासाठी शिक्षक अवेलेबल आहेत की नाही ह्याच्यासाठी पण जर हे लोक कागद मागत असतील तर मग नक्की काय असा प्रश्न पडत आहे। तसंच ह्याच्यानंतर ह्या ठिकाणचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी आत्ता आम्ही बातचीत केली आहे। त्यांचं नाव आहे राजेंद्र चव्हाण। त्यांना आम्ही विचारलं, त्यांनी आम्हाला सांगितलं ह्या ठिकाणी 38 शिक्षकांची गरज आहे, पण ह्या ठिकाणी फक्त सध्या स्थितीमध्ये 9 का 10 शिक्षक आहेत आणि कॉलेजचा टायमिंग आहे 10 ते 5। पण त्याच्यानंतर असं आम्हाला दिसलं इथे आल्यानंतर का कुठलीही वेळ असते। प्रिन्सिपलला विचारल्यानंतर प्रिन्सिपल बोलतात ठीक आहे। तसेच आम्ही इथल्या सेकंड इयर थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांशी बातचीत केली का तुम्ही जे तुमचे प्रिन्सिपल चव्हाण आहेत त्यांना बघितलेलं आहे का। ते चक्क आम्हाला बोलले का आम्ही सेकंड इयरला आहेत पण आम्हाला माहिती नाही आहेत आमचे प्रिन्सिपल कोण आहेत। त्या संदर्भातच आम्ही जे प्रिन्सिपल आहेत त्यांना विचारलं का सर असं असं सांगितलं। सर बोलतात हां नॉर्मल गोष्ट आहे, म्हणजे त्यांच्यासाठीही नॉर्मल आहे, पण आपण एकंदरीत बघतो शाळा आणि कॉलेज या ठिकाणी काहीही प्रोग्राम असो किंवा काहीही असेल XYZ असेल त्या ठिकाणी प्रिन्सिपल हा अवेलेबल असतो, कारण प्रिन्सिपलच मेन असतो। जेव्हा इमारत असते ते इमारतीचा पायाच जर मेन असतात ते प्रिन्सिपल असतात। आणि तसंच एकंदरीत बघायला गेलं ह्या ठिकाणी ॲडमिशनच्या वेळेस जे पालक आहेत त्यांनी पण आम्हाला असं सांगितलेलं आहे का आम्ही जेव्हा आमच्या मुलांचे ॲडमिशन घ्यायला आलो तेव्हा ह्या ठिकाणी प्रिन्सिपल अवेलेबल नव्हते। ह्या निमित्ताने इथे आल्यानंतर ह्या ठिकाणी अनेक प्रश्नचिन्ह इथे निर्माण होत आहेत। खरोखरच असं पण वाटतं का ह्या ठिकाणी जर लेक्चर अवेलेबल होत असतील का। तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी हे शिक्षक विद्यार्थी आहेत ते खूप लांबून आलेले आहेत आणि इथे असं पण समजतं का जेव्हा कधी इथे लेक्चर पण शिक्षक अवेलेबल नसतात, मग त्याच्यानंतर आम्ही यांना विचारलं का जेव्हा विद्यार्थी लांबून येतात, काही विद्यार्थी लांबून इथे येतात, मग तेव्हा इथे समजतं का इथे लेक्चर होत नाही, पण मग सर बोलले का इथे येऊन सेल्फ स्टडी केली जाते। पण म्हणजे ते एवढ्या लांबून येतात आणि त्याच्यानंतर असं उत्तर भेटतं। तसंच बघायला गेलं तर ह्या ठिकाणी हे प्रिन्सिपल आहेत, आम्ही 1 वाजता आलेलो आहेत, आम्ही त्यांना 2दा फोन केला, 15 मिनिटात येतो 20 मिनिटात येतो, ते 2 वाजता आले। एवढा वेळ प्रिन्सिपल नाही आहेत। आज आम्ही आलो तेव्हा आज आम्हाला माहिती पडलं का ह्या ठिकाणी प्रिन्सिपल नव्हते। मग रोजचं हे कोणाला माहिती असेल प्रिन्सिपल येतात की नाहीत हा सुद्धा ह्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय। तसंच शासनाला एक विनंती आहे का ह्या ठिकाणी खरोखरच गोरगरीब हे विद्यार्थी ते शिक्षण घेत असतात, म्हणून ह्या ठिकाणी 38 शिक्षकांची गरज आहे। ह्या ठिकाणी लवकरात लवकर शिक्षक भरती करावी, कारण जेणेकरून आपले आत्ताचे विद्यार्थी आहेत तेच पुढचं भवितव्य आहे। जर ह्या ठिकाणी लेक्चर होत नसतील, एकच शिक्षक सर्व ठिकाणी लेक्चर घेत असतील तर मग हे खरोखरच विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षण भेटत असेल का हा सुद्धा ह्या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तसंच ह्या ठिकाणी पालकांची सुद्धा मागणी आहे का ह्या ठिकाणी लवकरात लवकर शिक्षकांची भरती व्हायला पाहिजे। पण ह्या ठिकाणी एकंदरीत बघायला गेलं तर असं सुद्धा दिसतंय का ह्या ठिकाणी खरोखरच भोंगल कारभार चालतो का असा सुद्धा प्रश्न पडतोय। तसंच ह्या ठिकाणी जे सेकंड इयरचे मुलं होते त्यांच्याशी आम्ही बातचीत केली का जे तुमचे प्रिन्सिपल कोण आहेत, तेव्हा आम्हाला त्यांनी असं सांगितलं का चव्हाण सर आहेत। मग त्याच्यानंतर आम्ही विचारलं का तुम्ही चव्हाण सरांना बघितलेलं आहे का। ते बोलतात का आम्ही चव्हाण सरांना अजूनपर्यंत बघितलेलं नाही आहे। म्हणजे जे चव्हाण सर आहेत इथे आम्ही त्यांच्याशी बोलले असं ते आम्हाला बोलले का मी 7 वर्ष इथे प्रिन्सिपल म्हणून आहे। आणि त्यांना असं विचारलं का तुम्हाला विद्यार्थी ओळखत नाही हे कशा प्रकारे आहे, तर ते बोलले नॉर्मल आहे, मला विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने ओळखणं हे गरजेचं नाही आहे। पण खरोखरच हे गरजेचं नाही आहे का। आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपला प्रिन्सिपल कोण आहे हे अत्यंत गरजेचं माहिती पडणं हे गरजेचं आहे। ह्या निमित्ताने असा एक प्रश्न इथे उपस्थित होतो की ह्या ठिकाणी प्रिन्सिपल दररोज अवेलेबल असतात का असा प्रश्न उपस्थित होत आहे। तसंच बघायला गेलं ह्या ठिकाणी आतमध्ये हे कॉलेज असल्यामुळे सरकारने ह्या ठिकाणी अनेक इथे इमारती बांधलेल्या आहेत, 2 का 3 इथे इमारती आहेत। ह्याच्यासाठी लाखो रुपये खर्च केलेला आहे, तो कोणासाठी केलेला आहे, विद्यार्थ्यांसाठी। मग ह्या ठिकाणी जर विद्यार्थ्यांना वेळेवर शिक्षक उपलब्ध होत नसतील, वेळेवर लेक्चर होत नसतील, तर मग ह्या ठिकाणी कशाला सरकारने ही इमारत बांधलेली आहे किंवा ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज का बांधलेला आहे हा सुद्धा प्रश्न पडतोय। जर शिक्षक अवेलेबल होत नसेल तर मग ह्या ठिकाणी इमारत का बांधलेली आहे, विद्यार्थ्यांचं भवितव्य
भवितव्य खराब करण्यासाठी? विद्यार्थी हा आत्ताचा उज्ज्वल भविष्य घडवणारा एक आहे आणि त्याचंच भविष्य असं अंधारात होत असेल, मग ह्याच्यावर काय म्हणावं असं. तसंच बघायला गेलं ह्या ठिकाणी आम्ही बसलो असता त्या ठिकाणी कॉलेजमध्ये वॉशरूमचा स्मेल येत होता. मग ह्या ठिकाणी क्लिनिंगची व्यवस्था आहे का? ह्या ठिकाणी कोण क्लिनिंग करतं का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. ह्या ठिकाणीचे जे लोक असतील गव्हर्नमेंटचे त्या लोकांनी इथे येऊन पाहणी करणे गरजेचं आहे असंही समजते. प्रिन्सिपल असतात का रोज? खरं बोल आज नाही येत. प्रिन्सिपल सरांचं कामच नसतं, एचओडीचं काम नसतं फक्त. एचओडी सरांना पण एचओडी पण ते डिपार्टमेंटचं 4 एचओडी आहेत का? प्रॉपर 4 एचओडी आहेत. पण प्रिन्सिपल तर असायला पाहिजे ना. टायमिंग आहे त्या हिशोबाने. काल होते नाही नसतात रे. कधी बघितलं ते लक्षात नीट बघितलं पण नाही त्यांना. अजून बघितलं पण नाही नीट नाही बघितलं. आहे ते बापरे. कामच नाही आता. पण कॉलेज आहे प्रिन्सिपल तर ते लोकल आहेत का बाहेरचे आहेत? वाड्याचे आहेत. काय नाव आहे त्यांचं? क्वार्टर्स वाढायला सरांचे. सगळे सर वाड्यालाच राहतात. नाही त्यांचं नाव काय प्रिन्सिपलचं? चव्हाण सर. ते चव्हाण आपण कुठे वाचलं. तिकडे लिहिलेलं होतं नाव. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.